त्या ठिकाणी सगळ्यांनी आता ज्यांना बसता येईल ते बसा आणि ज्यांना शांत बसता येईल ते शांत बसा. नाही आलं तरी शांत बसा. आज संत वामन भाऊ संत भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने संत वामन भाऊ भगवान बाबा सेवा मंडळ खंदा कॉलनी यांनी आयोजित केलेल्या या सप्ताहामध्ये याची मला भाग्य मिळालं. एक तर निवडणूक चालू आहे, प्रचार चालू आहे. तुमच्याच कृपेने मुंडे साहेबांच्या पुण्याईमुळे तुमच्या प्रेमामुळे मी बिझी असते. बिझी असलेलं बरं आहे ना. पुन्हा बिझी नसले तरी रडता की ताईला काहीतरी पाहिजे. आता ताईला काहीतरी पाहिजे तो वेळ नाही. मी असं सांगितलं होतं लोकांना की जोपर्यंत मी मंत्री आहे तोपर्यंत वेळ मागू नका. जेव्हा मंत्री नव्हते तेवढा वेळ घ्यायचा तेवढा घ्या. त्या दोन्ही पैकी अनुभव दोन्ही तुम्ही बघितले. कोणता पाहिजे? वेळ कमी आणि काम जास्त का काम कमी वेळ जास्त? काय पाहिजे? आता आपल्या वामन भाऊनी भगवान बाबांनी आपल्याला संस्कार केले. डोंगरात राहत होतो, कपाऱ्यात राहत होतो, शिक्षण नव्हतं, पैसा अडका नव्हता. तुम्ही नाव गेलं नाही, पुन्हा म्हणता गेलं सगळे इलेक्शन सर्वजण सर्व महान ज्यांनी हे सगळं घडवून आणलं त्यांच्या चरणी नतमस्तक. वामन भाऊ आणि भगवान बाबांनी आपल्याला एक संस्कार घालून दिला. असं म्हणतात की वामन भाऊंना वाचा सिद्धी होती आणि ते खूप कडक होते आणि भगवान बाबा हे मात्र वैभवशाली होते आणि जसं लोकनेत्यासारखे होते. वामन भाऊ मात्र कडक होते. पण एक कडक असणारा वाचासिद्धी असणारे वामन भाऊ आणि ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली आणि संघर्षाची परिसीमा बघितली पण मानवतेला मानवता शिकवण्याचं काम केलं ते भगवान बाबा या दोघांचीही पुण्यतिथी एकत्र करतात. आणि त्या दोघांच्या बाजूला त्यांचा भक्त म्हणून ज्यांनी आयुष्य घालवलं त्या मुंडे साहेबांचा फोटो लावता. साहेब हे आरक्षण भगवान बाबांनी दिलेले बघा. एक गड महिलेला होता, एवढं नाहीये सोपं. त्यांनी मुंडे साहेबांचा फोटो तुम्ही त्यांच्या बरोबरीने लावता. मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार मी फेडू शकणार नाही. मी देवाला हेच प्रार्थना करते. कोणी म्हणलं बाबा खूप संपत्ती मागावी, कोणी पद प्रतिष्ठा मागावी, मी गर्दी मागते. मी म्हणते काय पण थोडी म्हणजे 10-5 रुपये कमी परवडते, 2-4 दागिने कमी. आता दागिने काय रुद्राक्षाच्या पाया घालून फिरते. तर लग्न करायला कधी हवा लागत असेल दागिना, ते सगळं कमी जास्त चालतं रे बाबा. पण लोक जोपर्यंत आपल्याला डोक्यावर घेतात, लोक आपल्याला प्रेम करतात, सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत, भाषण चालू असताना उठून जात नाहीत, ही केवढी मोठी पुण्य आहे वामन भाऊंचे भगवान बाबांनी. आणि हे मी का करते हे मला का माहिती, गर्दी का पाहिजे? कारण माझ्या पोटातून आलेलं वाक्य, माझ्या ओठातून बाहेर आलेलं वाक्य तुमच्या हृदयाला भिडलं पाहिजे. म्हणजे मी खरं बोललं पाहिजे, म्हणजे वामन भाऊंना भगवान बाबांना शोभल्यासारखं बोललं पाहिजे. या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये सन्मानाने लढणारी नेत्री म्हणून तुमचा सन्मान वाढवला पाहिजे. तुम्हाला मान वर करताना माझा आठवण होऊ नको, पण मान खाली करताना माझी आठवण बाबा होऊ नये. ताईमुळे माझी मान खाली असं माझं जीवन जगावं मी. तेच आशीर्वाद मी ईश्वराच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, वामन भाऊंच्या चरणी, मनी मुंडे साहेबांच्या चरणी मागत असते. मुंडे साहेब स्वतःच आयुष्य पूर्ण जगू शकले नाही. मला वाटतं माझ्या रूपाने तुमचं प्रेम बघायला अजून येतात, अजून डोकावतात. परवा तर माझ्या मनात एक विचार चालला होता, सांगितलंय मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. मी जरा एका विचारत होते तर ते खटकन हात मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा मला लागला. त्यांना एक सवय होती अशी सारखी टपली मारायची डोक्यावर, कुणालाही कार्यकर्ता लागली असं मानकुटी जाऊन ए म्हणायचे, सॉरी हा बाबा, खांद्यावर हात ठेवून बोलायचे. आता लोक म्हणते तुम्ही करा. एवढे वर्ष केले, आता मी म्हातारी झाली, आता करू शकते. आता पहिले कसं वाटतं एखादी बाई अशी आहे खांद्यावर हात ठेवून, चांगलं वाटत नाही. आता मला सून यायची मिळाली, मी आता म्हणू शकते लेकरांना काही नाही. पण एवढं प्रेम मुंडे साहेब करायचे, असं वागायचे. आणि इतके वर्ष त्यांनी तुमच्या
कधी गेले कळलं नाही, अर्धवट जीवन जगून गेले. मी मनात विचार करायला त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला फटकीन माझ्या टोपल्यावर हात लागला, बघितलं तर मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा हात होता. बोललं तिथूनही टपली मारतात ना. इतकं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचतंय. आयुष्यात श्वासात श्वास असेपर्यंत ते प्रेम कमी होऊ नये हीच माझी सगळ्यात महत्वाची मोठी सर्वोच्च इच्छा आहे. कारण माझं जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तेवढं माझं रक्ताच्या नात्यातलाही माणूस करू शकत नाही, माझं पोटचंही करू शकत नाही आणि पाठचंही करू शकत नाही. इतकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता आणि त्या प्रेमाची उतराई म्हणून सदैव सदैव मी तुम्हाला शब्द देते. मी मुंडे साहेबांचा शब्द पाळत राहील. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, कुणासमोर कधीही झुकणार नाही, मी उठणार नाही, मी वाटणार नाही, मी सेवेचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही. आता इथे प्रचार करता येत नाही, मतं मागता येत नाही. दोन्ही आमदार आलेले आहेत, आमदार नेते आलेत आमचे मुंडे साहेबांपासून बाळासाहेब आहेत आणि हे उमेदवारही सगळे आले, गमचे बिमचे काढून आलेत, गमचे काढून आलेत. आणि तुम्ही वामन भाऊंचे आशीर्वाद त्यांना द्या एवढंच याने त्यांनी सांगितले. आणि मला फार वेळ नाही कारण मला प्रचार चालू आहे. मग मी जिथं जाईल, जेवढी जाईल तेवढं चांगलं आहे. तर टीव्हीवर बघा, माझ्या युट्यूब बघतात का नाही? तुम्ही बघतात का? या बघतात का? काय बघतात? पुजारी झाले मी आता. मी का युट्यूबवर पूजा करते? कारण हे सगळीकडे येतात, तुम्हाला येत नाही, मग ताईला बघायचं कसं? म्हणून युट्यूबवर बघते की माऊली जी आहे घरात बसलेली ती सुद्धा मला बघू शकते. आता ती भाषण तर माझं बघते, पण तिला काय आवडतं तर तिला जे ग्रहणी माझ्यातली बघायची असते ती तिला बघायला मिळते. युट्यूब बाबाची कृपा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या मला बघत राहा, माझे संदेश तिथून तुम्हाला मिळत राहतील. तुम्हाला काही बोला वाटलं तर तेही बोलत राहा, आशीर्वाद देत राहा. आमच्या या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि आमचं इथे सार्थक करा आणि सदैव प्रेम ठेवा असंच या निमित्ताने सांगते. आता वाट करून द्या, इलेक्शन आहे, खूप काम आहे आणि तुम्ही आमच्या आईसाहेबांचं कीर्तन आहे का माझ्यापेक्षाही चांगल्या बोलतात त्या. एवढं सुंदर वक्तृत्व, किती कष्ट करतात, रात्रंदिवस फिरतात, कीर्तन करतात आणि गडावर त्यांच्याही जायचंय मला. कधी आईसाहेब आपला 31 जानेवारीला तिथं जायचंय, दरवर्षी जाते मी. तर आईसाहेबांचं कीर्तन छान असतं, ऐका. नाही तर माझ्या मागे हे पडतात, मी चालले मुंबईत तर पडू नका माझ्यावर. माऊलींनो सगळं सुंदर कीर्तन आईसाहेबांचं ऐका आणि माझ्या भगवान बाबांना आणि माझ्या वामन भाऊंना आणि माझ्या बाबांना मुंडे साहेबांना साकडं घाला की ताईचा विजय हो, ताईच्या मुळा विजय हो, एवढं साकडं घाला.